पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राधा बेटा, मला सांग, तुला स्वयंपाकामध्ये काय काय तयार करता येतं? चहा कॉफी छान येते बनवता आणि पास्ता पण येतो। पॅक नूडल्स। याला जेवण म्हणते तू? नाही तसं नाही, पण म्हणजे तुला काहीच करता येत नाही? नीलसाठी एकदा वांग्याचं भरीत केलं होतं मी। हा ठीक आहे, पण मग तू त्याच्यासाठी समजा शिकून घेणार आहेस का? शिकेन, पण नाना मी रोजचा स्वयंपाक नाही करणार। म्हणजे इथे पुण्यात स्वयंपाकाला काकू येतात ना, तशा आमच्याकडे येतील। कपडे हे असेच फाटके तुकडे कपडे घालणार आहेस की कधी कधी साडी बी नेसते तू? फंक्शन असतं तेव्हा नेसते ना साडी, पण इतर वेळेला हेच बरं पडतं। पण हा, आमच्या लग्नात मला नऊवारी नेसायला आवडेल। लग्नानंतर? नाना मला याच कपड्यात खूप कम्फर्टेबल वाटतं, सो हेच कंटिन्यू कर। पूजा बिजा करते का नाही कधी? नाही, पण आमच्या घरी कुणीच पूजा करत नाही। म्हणजे त्या बाबतीतले विचार थोडेसे वेगळे आहेत आमचे, फक्त एवढंच। हा, असं नाही की आम्ही स्वतःला फार ग्रेट वगैरे समजतो किंवा कुणासमोर झुकणार नाही असंही म्हणणं नाहीये। आम्ही माणसांना वाकून नमस्कार करतो, माणुसकी हा धर्म मानतो आणि आमचं काम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। बरं बरं पुरे, आता मला सांग, उपवास करते का कधी? नाना, तुम्ही हे सगळं आता का? तू थांब रे जरा, मी असं काही जगावेगळे प्रश्न विचारत नाहीये। लग्न होणाऱ्या पोरीला या समध्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतात। आता ते प्रेम वगैरे ठीक आहे, पण संसार करायचं म्हणल्यावर या समध्या प्रश्नाची उत्तरं माहीत असावीच लागतात। आता तू आता हे काही विचारलं नसाल म्हणून मी विचारतोय। अहो पण नाना, नील विचारू दे त्यांना, बरोबर आहे त्यांचं। कदाचित आपणही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता, पण नाही केला। मे बी पुढे जाऊन तुला रिअलाइज होईल की तुला माझ्यासारखी नाही तर तुझ्या आईसारखी एखादी मुलगी बायको म्हणून हवी आहे, जी घरी थांबेल, स्वयंपाक करेल। राधा, असं काही नाहीये। नाही नील, हे बघ, प्रत्येक मुलाला कुठे ना कुठेतरी असंच वाटत राहतं ना की आपल्या आई बाबांचं जसं नातं होतं तसंच आपलंही आपल्या पार्टनर बरोबर असावं। हे एकदम बरोबर बोलली सर राधा तू। याच असतं, स्कूटीवर फिरायला ठीक असतात जीन्स घातलेल्या पोरी, पण लग्नानंतर ताटामध्ये जरा चपाती उशिरा पडली मग पोरायला समजतं का आई बाबा आपल्यासाठी पोरगी का पाहत होते, त्याचं महत्व कळतं। मला कळतंय नाना, तुमच्या दृष्टीने मी नीलसाठी योग्य नाहीये। पार्टनर बाबतीत माझंही लग तुझ्यात सारखं निघालं ग। नाही खुश ठेवू शकणार ग त्याला, त्यांचं बरोबर आहे। मी काय काळजी घेऊ त्याची? तोच बिचारा इतकं काय काय करत असतो माझ्यासाठी। म्हणतायत ते खरंय का? ते त्यांच्या मुलाचं लग्न माझ्यासारख्या काही न येणाऱ्या मुलीशी लावतील ना? जाऊया आपण। अगं जाऊया म्हणजे नीलला मिळवण्यासाठी काहीच करणार नाहीयेस तुला ते? तसं आणि राधा, शिकशील की तू सगळं? लग्नानंतर खूप बदलतात मुली, खूप गोष्टी शिकतात लग्नानंतर। नाही पट्या, सगळ्याच गोष्टी नाही बदलता येत ना। आणि लग्नानंतर मी बदलले नाही तर मला आता नीलला किंवा त्याच्या घरच्यांना खोटी आश्वासनं नाही द्यायची आहेत रे, खरंच।
प्लीज जाऊयात आपण. म्हणजे नीलनी दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं? मला नाही कळते मम्मा, पण तूच सांग ना, ते का त्यांच्या मुलाचं लग्न माझ्यासारख्या मुलीशी लावून देतील? प्लीज चल इकडनं मॅटर जाऊ. थांब राधा. कुठं निघालीस राधा? मी अजून माझा निर्णय सांगितलेला नाहीये. नाना, मला माहितीये तुमचा निर्णय काय असणार आहे ते. तुला माहिती आहे का मी होकार देणार ते? अगं, नीलशी लग्न करण्यासाठी तू काही खोटं बोलू शकली असतीस आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी तशी देऊन तू मला खुश करू शकली असतीस, पण तू तसं केलं नाहीस. तुला जे काय वाटतं ना ते तू अगदी खरं आणि काही लपवाछपवी न करता मला सांगितलंस. ते मला खूप आवडलं बघ. अगं, नात्यात खरेपणा फार महत्वाचा असतो. मला तुझ्यात आणि नीलच्या नात्यात खरेपणा दिसला. विश्वास आणि खरेपणाच्या भरोशावर संसारात काही निभून नेता येतं. छान आहे, पण मग हा नको का? हा लावून नको बघा गं. मग. हा नाही का छान वाटत आहे? तूच सांग ना ताई, नाही छान वाटत आहे? मला हा आवडला ना, थँक्यू. बरं. हा डन करत प्लीज प्लीज. अगं मग तुझी ते लाली लाव ना, ती लाली. लिपस्टिक. हा, ते काय ग, काय झालं? काही नाही, हा. एक कोणीतरी वाकून बघत होता. हा, तुझं ते काजळ घालून झालं का? पापड्यानं वगैरे लावून झालं का? बरं दे जरा इकडे दे. ते हा, अगं थांब जरा. काय दिसत ग माझं पोट? तिला दृष्ट नको लागायला कुणाची. हा बोला. काय करतोयस? मी बसलोय. काही काम होतं का तुमचं? नाही, काहीच काम नव्हता. फक्त तू काय करतोयस हे एवढं बघायला मी तुला फोन केला. तुझं काय खरं नाहीये बाबा. मी नसताना काय गोंधळ घातला तर कोण बघणार, म्हणून फोन केला. बाकी वल्ली कुठे? असेल कुठेतरी, मला काय माहिती. सचिन, बॅकग्राऊंड मधून काय आवाज येतोय रे? एक सेकंड, मला असं का वाटतंय तू फंक्शन मध्ये? मावशी, ते पेढे आणले होते ते कुठे ठेवले? बरं घेते, मी घेते. ते अनामिकाचा आवाज होता ना? सचिन, नक्की काय चाललंय तिकडे? ओ, किती स्मार्ट आहेस रे तू. तुम्हाला मुद्दामून इथे पाठवला जेणेकरून तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकतात. मी कुठे पाठवलं तुम्हाला? तुमचं काम होतं म्हणून तुम्हीच गेलात ना. बरोबर, माझं काम होतं, मी गेली. पण तू मला थांबवू शकलं असतं ना सचिन? का नाही थांबवला मला तू? आणि का नाही सांगितलं की घरी फंक्शन आहे? कारण घरचा कार्यक्रम नाहीये, बाहेरच्यांचा कार्यक्रम आहे. तुम्ही इथे असायची काही गरज नाहीये म्हणून.
काय गरज आहे काय नाहीये हे मी ठरवणार आहे सचिन. आता मी काही इथे बसणार नाहीये, मी घरी येते. अहो तुम्ही कशाला येताय? मी खरंच सांगतोय, बाहेरच्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही इथे असायची काही गरज नाही. प्लीज नका येऊ ना, ऐका माझं. आता तर मी येणारच आहे, तू बघ. अहो ऐका तरी माझं. हॅलो. अगं बाई या छान दिसते ग राधा. नमस्कार करतो. वा राधा, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती सुंदर दिसतेस तू. नमस्कार. मी येते. राधा, फक्त घरचेच माणसं असणार होते ना कार्यक्रमाला? आमचा कबीर गावाकडे ठेवून आलो आम्ही. मग ही पोरगी कोण आहे गड्या? मैत्रीण आहे माझी. पण ती तुझ्यापेक्षा मोठी नाही का? अगं राधा, अगं बोलत काय बसला? चला अंगठी घालायची वेळ झाली. चला. हो ना. हो आया. हो 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 मावशी. नाना चला आपण.
आधी मी घालू. नील अरे एकमेकांना भरवायचे ना आता. मला सांगा त्या बाई कोण आहे हो? ती बाई ती मानलेली बहीण आहे माझी. मानलेली बहीण. द्या. घ्या. ना अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. सौरवराव तुम्हाला एक विचारू का? हा? त्या बाई कोण आहे हो? सौरभची कलीग आहे. एकत्र काम करतात ते दोघं. आहे. घ्या ना. मी आले हे. असं का सांगितलं? काय सांगायला हवं होतं? सचिनची गर्लफ्रेंड आहे असं सांगायला हवं होतं का? खोटं का बोलायचं ना? माझ्याकडे काही पर्याय होता? नमस्कार करू. मामा नमस्कार. चुकी ना. नाही 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 बस 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 बस. राधा अरे यांना पण नमस्कार कर की. घरच्याच आहे ना त्या. सौरवरावाच्या कलिकच्या पाया पडतेस की वल्लीच्या बहिणीच्या पाया पडते का तुझ्या मैत्रिणीच्या पाया पडते? कसं आहे फार घरातल्या महत्वाच्या व्यक्ती आहे बरं त्या. प्रत्येकाशी त्यांचं काही ना काही नातं आहे. मग त्यांचा आशीर्वाद तर घ्यावा लागेल ना. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? मी यातली कोणीच नाहीये. नाना तसं नाही, ह्या आमच्या शेजारच्या आहेत. अप्पा सगळ्यांचं खोटं उघडं पडलंय. तुम्ही अजून खोटं बोलताय. काका मी सचिनची गर्लफ्रेंड आहे. हे काय सचिन रावांचं तर लग्न झालं ना. या पुष्पवल्लीताई त्यांच्या बायको आहे.
हा टेक्निकली वाईफ आहे, पण मी आणि सचिन एकत्र आहेत म्हणून मी इथे राहते. नील, अरे आम्ही हे काय ऐकतोय? अरे आम्हाला आधीच माहीत झालं असतं तर आम्ही या लग्नाला परवानगी दिली नसती. नाना प्लीज आपण याविषयी नंतर बोलूया का? आणि राधाचा अनामिका मॅमशी डायरेक्ट संबंध आहे. सचिन दादा तर सौरभ सरांचा भाऊ आहे, त्यामुळे मग तुमच्या अनामिका मॅडमचं काय? त्यांचं झालंय का लग्न? त्या पण तशाच राहतात ना? नाना प्लीज आता. नील, माझा या लग्नाला विरोध नाहीये, आम्हाला सगळं माहीतच आहे. पण आता या दोघांचा साखरपुडा झाला, 6 महिन्याच्या आत त्यांचं लग्न करायचंय, तेव्हा तुम्ही तुमचं काय करायचं ठरवलं हे माहिती करून घ्यायचा मला अधिकार आहे.